लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। काल रविवारी सायंकाळी खानापूर तालुक्यातील साळशिंगे देवनगर परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस होऊन बळीराजाचे अतोनात नुकसान झाले। साळशिंगे येथील होतकरू ब्रह्मदेव दत्तू जाधव यांची तर हातातोंडाला आलेली केळीची बाग जमीनदोस्त झाली। ही हृदयद्रावक घटना समजताच भाजपचे नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आज सकाळी साळशिंगे येथे ब्रह्मदेव जाधव यांच्या केळी बागेची पाहणी करून तहसीलदार यांना फोन करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या। तसेच शेतकऱ्यांना धीर देताना आज आपण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची मदत व्हावी यासाठी मागणी करणार असल्याचेही सांगितले। यावेळी परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।